आजच्या दिवशी जो व्हिडिओ बनवला होता त्यावर एक इंटरेस्टिंग कमेंट आहे. विचार करण्याजोगा विषय त्यांनी मांडलेला आहे की युरोपियन राष्ट्रांनी भारतविरोधी मोहीम म्हणून समुद्रामध्ये दारुगोळा बनवतात, त्याची ट्रायल समुद्रामध्ये घेतात, समुद्राच्या तळाशी बॉम्बस्फोट घडवतात, त्यामुळे समुद्राचे पाणी तप्त होते, ढग निर्मिती होते आणि ते ढग सर्व भारताकडे येतात. भारतामध्ये प्रचंड पाऊस होतो, त्यामुळे रोगराईसुद्धा निर्माण होते. कुठलाही मोठा बॉम्बस्फोट जमिनीवर ट्रायल घेता येत नाही, त्यामुळे ते भूमिगत किंवा समुद्र तळाशी घेतात, त्यामुळे प्रचंड लाटा निर्माण होत आहेत. समुद्र खवळतो, त्यामुळे उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. हे सर्व पौर्णिमेच्या आसपास ते करतात. त्यावेळी त्यावेळेस भरतीमुळे प्रचंड प्रमाणात ढग भारताकडे आकर्षिले जातात. कोणत्याही सीझनला आता पाऊस पाडणार भारतामध्ये. भारताची आर्थिक नुकसान युरोपियन राष्ट्रांना करायचं आहे असं त्यांचं कमेंटमध्ये म्हणणं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, यांनी भरतीचा इथं विषय घेतला तर भरतीचा आणि ढग लँडकडे आकर्षित होण्याचा काही एक संबंध नाही. ढग निर्मिती हे एक क्लिष्ट वातावरणीय प्रक्रिया आहे, ठीक आहे. याच्यात वाऱ्याची दिशा, दाब, समुद्राच्या प्रणाली आणि जागतिक जे ट्रेंड आहेत हे पूर्ण याच्यामध्ये काम करत असतात. आता सगळ्यात महत्त्वाचं तर काही प्रश्न आहे, जसं की ह्या वर्षी मे महिन्यात जो पाऊस पडला त्याचं उत्तर आपल्याला स्पष्ट अजूनपर्यंत भेटलं नाही की मे महिन्यात पश्चिम महाराष्ट्रापासून तो 5 मेपासून पाऊस सुरू होऊन मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विदर्भात सुद्धा तो पाऊस लेट चालू झाला, पण विदर्भात सुद्धा होता. मराठवाड्यात तर विहिरीच्या लेवलसुद्धा त्यावेळेस लागल्या होत्या जवळपास. तर एवढा मोठा पाऊस मे महिन्यात झाला. गेल्या काही वर्षाचा ट्रेंड आपण पाहता आपल्याला समजतंय की मान्सून हा लेट चालू होत आहे, ठीक आहे, आणि लेट एक्झिट घेत आहे. त्यानंतर वातावरणीय जागतिक वातावरण बदलाचे काही परिणाम आहे, जसं की ग्रीनहाऊस वायू उत्सर्जन, त्यानंतर जंगलतोड, तसेच शहरीकरण म्हणजे याच्यात छोटे शहरं नाही पण मोठे उष्णता बेटे आपण जगात बऱ्याचशा शहरात तयार झालेलं आहे, तिथून कायम उष्णता उत्सर्जित होत असते. हे सुद्धा याच्यामागे एक कारण आहे. पण आता तुम्ही जे लॉजिक मांडलेलं आहे ह्या कमेंटद्वारे, तर यालाही मी तर नाकारणार नाही, परंतु काही जर का एक्सपर्ट लोकांपर्यंत हा व्हिडिओ जर का पोचत असेल, ज्यांना ह्या गोष्टींची माहिती आहे, म्हणजे ही एक जटिल प्रक्रिया आहे पूर्ण मान्सून म्हणजे आणि ढगनिर्मिती म्हणजे आणि सगळाच हा प्रकार, हे काही साधारण अभ्यास असलेल्यांचं काम नाही आहे आणि त्याची माहिती खोलवर असणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ज्यांना ही माहिती आहे त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत माहिती द्यावी ह्या सगळ्या गोष्टीची, जेणेकरून असे भ्रम जे शेतकऱ्यात निर्माण झालेले आहे, भ्रमही मी म्हणणार नाही, हे खरं आहे खोटं आहे माहितीच नाही, तर अशा प्रकारचे जे काही गोष्टी आहे तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांना माहिती झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे एक्सपर्ट लोकांनी याचे उत्तरं द्यावे. धन्यवाद.